ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंची शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढण्यावरती ठाम आहे। संजय राऊत हे मुंबई पालिकेच्या अनुषंगाने बोलले असतील याचा पिंपरी चिंचवडच्या समीकरणावर परिणाम होणार नाही असा दावा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा योग्य तो प्रस्ताव आला तर आम्ही स्वीकारू शकतो असं चाबुकस्वार म्हणाले। त्याच्याशी संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं म्हणजे भाजपचेच हात बळकट करणं असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी बोललेलं आहे। परंतु या वक्तव्याचे पिंपरी चिंचवडच्या राजकीय घडामोडीवरती काही परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी जाण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू झालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार आपल्यासोबत आहेत। आपली अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत कुठपर्यंत चर्चा आली? नाही, अजून तर आम्ही महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे आमची आणि जागा वाटप देखील चालू आहे। परंतु तसा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अजून तरी काय तसं निश्चित काय नाहीये। परंतु शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत तिथले तुषार कामटे यांनी महाविकास आघाडीचा अजित दादांकडे थेट प्रस्ताव दिलेला आहे, बोलणी केलेली आहे। त्याच्या संदर्भात आम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू आणि योग्य ते निर्णय घेऊ। एकंदरीत जर सगळं काय व्यवस्थित झालं तर आम्ही एकत्रित लढू, अजित पवारांसोबत हो लढू आणि मग सर्व महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांचं हे मत आहे। संजय राऊत म्हणतात की अजित पवारांसोबत गेलं तर भाजपचे हात बळकट करण्याप्रमाणेच होऊ शकतं। कदाचित ते आमचे नेते आहेत आणि कदाचित ते मुंबई महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात बोलले असतील। तर संजय राऊत जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने बोलले असतील, त्यामुळं त्याचा परिणाम पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेतल्या राजकीय घडामोडींवरती होताना दिसणार नाही असं गौतम चाबुकस्वार यांचा दावा आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।